जर कोणी तुमची कदर करत नसेल तर शांतपणे करा हे 10 उपाय. मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप काही केलेलं असतं, त्यांच्यासाठी वेळ दिलेला असतो, त्यांची काळजी घेतलेली असते, त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं असतं. पण तरीही समोरची ती व्यक्ती आपली कदर करत नाही, आपल्याला गृहीत धरते, आपल्याकडे दुर्लक्ष करते. आपलं मन अशा वेळी खूप दुखावतं, एकटेपणा जाणवतो आणि मनात सतत एकच प्रश्न घर करतो की आपण कुठे चुकलो. खरं सांगायचं तर आपण चुकलेलोच नसतो. आपण फक्त गरजेपेक्षा जास्त त्यांना देत असतो आणि समोरचा मग आपल्याला गृहीत धरायला लागतो आणि आपली किंमत विसरतो. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की जर कोणी तुमची कदर करत नसेल तर शांतपणे काय करायचं. हे सगळं करताना तुम्हाला भांडण करायचं नाही, फक्त शहाणपणाने वागायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. 1. कोणासाठीही जास्त अवेलेबल राहणं बंद करा. आपण नेहमी समोरच्यासाठी उपलब्ध राहतो. कोणी बोलावलं की लगेच धावून जातो. त्यांचा मेसेज आला की लगेच रिप्लाय देतो. त्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आपण आपलं काम सोडून त्यांना वेळ देतो. सुरुवातीला हे प्रेम वाटतं, पण हळूहळू हीच गोष्ट तुमची कमजोरी बनते. समोरच्याला वाटायला लागतं की हा माणूस तर माझ्यासाठी कायमच अवेलेबल आहे, याचं स्वतःचं काहीच अस्तित्व नाही आहे. म्हणून थोडं थांबायला शिका. लगेच उत्तर देणं बंद करा. स्वतःच्या कामाला प्राधान्य द्या. जेव्हा तुम्ही सतत उपलब्ध नसता तेव्हा समोरच्याला तुमची किंमत कळायला लागते. तुमची अनुपस्थितीच तुमची व्हॅल्यू वाढवते. सूर्यसुद्धा दिवसभर दिसला तर त्याचं महत्त्व कमी होईल, पण तो मावळतो म्हणून त्याची वाट पाहिली जाते. तसंच तुमच्या बाबतीतही आहे. थोडं मागे राहणं म्हणजे हरणं नाही, तर स्वतःची किंमत वाढवणं आहे. 2. नाही म्हणायला शिका. आपल्याला सगळ्यांना खुश ठेवायची सवय असते. कोणी काही मागितलं की आपण नाही म्हणू शकत नाही, पण हेच आपल्यासाठी नुकसानकारक ठरतं. जेव्हा तुम्ही लोकांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणता तेव्हा लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. त्यांना वाटतं की याला काहीही सांगितलं तरी हा नाही म्हणणार नाही. त्यामुळे कधीकधी नाही म्हणणंही खूप गरजेचं असतं. नाही म्हणणं म्हणजे वाईट माणूस होणं नाही, तर स्वतःचा आदर टिकवणं आहे. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमच्या नकार देण्यामुळे देखील लोक तुमच्याशी जास्त रिस्पेक्टफुली बोलायला लागतील. तुमच्या वेळेची आणि भावनांची किंमत तेव्हा कळते जेव्हा तुम्ही त्यांना मर्यादा घालता. 3. स्वतःची किंमत वाढवा. जग आपोआप बदलतं. आपण नेहमी दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की त्यांनी आपली कदर करावी, पण खरी गोष्ट अशी आहे की आधी आपण स्वतःची कदर केली पाहिजे. जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल, स्वतःवर विश्वास ठेवत नसाल, तर दुसरे का म्हणून ठेवतील. स्वतःवर काम करा. तुमची पर्सनॅलिटी उत्तम करा. तुमचं ज्ञान वाढवा. जेव्हा तुम्ही आतून स्ट्रॉंग होता, कॉन्फिडंट होता, तेव्हा तुमचा ॲटिट्यूड आपोआप बदलतो आणि लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात. लक्षात ठेवा, जिथे तुमची कदर नाही तिथे जाऊ नका. स्वतःची व्हॅल्यू वाढवली की जग आपोआप तुमच्याशी वेगळ्या प्रकारे वागतं. 4. तुमच्या वेळेला तुम्हीच आधी किंमत द्या. तुमचा वेळ खूप मौल्यवान आहे, पण आपणच त्याची किंमत करत नाही. कुणीही बोलावलं की आपण सगळं सोडून जातो, पण असं केल्याने समोरच्यालाही वाटतं की याच्या वेळेला किंमत नाही. म्हणून तुमचा वेळ जपा. गरजेच्या गोष्टींनाच वेळ द्या. जेव्हा तुम्ही तुमचा वेळ व्यवस्थित वापरता तेव्हा लोकही तुमचा वेळ वाया घालवायला घाबरतात. तुमचा वेळ म्हणजे तुमचं आयुष्य आहे असं समजा, आणि हे अनमोल आयुष्य कोणासाठीही वाया घालवायचं नसतं हे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व देता तेव्हा लोकही तुमचं महत्त्व ओळखायला लागतात. 5. डिजिटल सायलेन्स पाळा. आजकाल आपण सगळं सोशल मीडियावर टाकतो. आपण काय करतो, कुठे जातो, आपल्याला आता कसं वाटतं हे सगळं लोकांना दाखवतो. पण असं खाजगी आयुष्य लोकांपुढे उघड करणं योग्य नाही. काही गोष्टी खाजगी राहिलेल्याच चांगल्या असतात. म्हणून शांत राहणं जास्त पॉवरफुल असतं. काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहा. स्टेटस टाकणं कमी करा. स्वतःला थोडं प्रायव्हेट ठेवा. जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल काहीच माहिती मिळत नाही तेव्हा त्यांना क्युरिओसिटी वाटायला लागते. तेव्हा त्यांना तुमची आठवण येते. तुमची शांतता हीच तुमची ताकद बनते. जीवनातलं सगळंच दाखवणं म्हणजे आपली व्हॅल्यू कमी करणं आहे. 6. लोकांना जास्त भाव देऊ नका. आपण काही लोकांना खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो. त्यांचं एक वाक्य आपल्याला दिवसभर विचार करायला लावतं. पण खरं सांगायचं तर सगळीच लोक आपल्या आयुष्यात इतकी इम्पॉर्टंट नसतात. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त आपला वेळ घालवायला आलेली असतात आणि आपल्याला निगेटिव्ह एनर्जी देत असतात.
म्हणून कोणाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा हे ठरवा. जास्त भाव दिला की तो माणूस आपल्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतो आणि मग कदर कमी होते. म्हणून स्वतःला थोडं कंट्रोल करा. सगळ्यांना खुश ठेवणं सोडा. जे तुमची कदर करतात त्यांनाच महत्त्व द्या. प्रत्येकाला तुमच्यावर हक्क गाजवू देऊ नका. तुमचं लक्ष, तुमचा वेळ, तुमची एनर्जी हे सगळं सगळ्यांसाठी नसतं. जे खरंच तुमच्यासाठी आहेत त्यांनाच ते द्या. बाकी लोकांना थोड्या अंतरावर ठेवा. हाच बॅलेन्स तुमची व्हॅल्यू टिकवून ठेवतो. 7. स्वतःवर काम सुरू करा. जेव्हा तुम्ही लोकांच्या मागे धावणं थांबवता तेव्हा तुमच्याकडे वेळ शिल्लक राहतो. हा वेळ स्वतःवर खर्च करा. नवीन स्किल्स शिका. तुमच्या कामावर फोकस करा. तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करा. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवता तेव्हा तुमचं आयुष्य बदलायला लागतं. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघायला लागतात. शब्दांनी नाही तर कामाने बोलून दाखवा. कारण लोक तुमचं बोलणं काही वेळ ऐकतील पण तुमचं काम कायम लक्षात ठेवतील. स्वतःवर काम करणं म्हणजे फक्त बाहेरून बदल नाही तर आतूनही मजबूत होणं आहे. तुमचा कॉन्फिडन्स, तुमची विचार करण्याची पद्धत, तुमची डिसिजन घेण्याची ताकद हे सगळं तुमची स्ट्रॉंग पर्सनॅलिटी दाखवतं. एकदा तुम्ही स्वतःच्या नजरेत मोठे झालात की बाहेरचं जग आपोआप बदलतं. 8. नवीन लोकांमध्ये मिसळा. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर जास्त अवलंबून राहतो आणि तीच व्यक्ती आपली कदर करत नाही तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. पण मंडळी, जग खूप मोठं आहे. नवीन लोकांना भेटा, नवीन एन्व्हायरमेंटमध्ये जा. तेव्हा तुम्हाला कळेल की तुमची कदर करणारी अजूनही खूप लोकं आहेत. नवीन लोकांमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्ही इमोशनली स्ट्रॉंग होता. एका व्यक्तीसाठी आयुष्य थांबवू नका. कारण जेव्हा तुम्ही फक्त एका व्यक्तीभोवती फिरता तेव्हा तुमचं जग खूप छोटं होतं आणि त्या व्यक्तीची व्हॅल्यू जास्त वाटायला लागते. पण जेव्हा तुम्ही नवीन लोकांना भेटता, नवीन अनुभव घेता तेव्हा तुम्हाला कळतं की आयुष्यात त्या व्यक्तीपेक्षा महत्त्वाचं खूप काही आहे. जेव्हा तुम्ही कोणावर डिपेंड राहत नाही तेव्हा हीच इंडिपेंडन्स तुमची खरी ताकद बनते. 9. एक्सपेक्टेशन्स म्हणजे कोणाकडूनही अपेक्षा ठेवणं कमी करा. आपल्याला जास्त त्रास केव्हा होतो माहिती आहे का? जेव्हा आपण एखाद्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो. आपण वाट बघतो की समोरचा आपल्यासाठी तसंच करेल जसं आपण त्याच्यासाठी करतो. पण सगळीच लोकं सारखी नसतात. म्हणून अपेक्षा कमी ठेवा. जे मिळेल ते स्वीकारा. अपेक्षा कमी केल्या की मन शांत राहतं आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपण जास्त स्ट्रॉंग होतो. अपेक्षा म्हणजे मनात उभं केलेलं चित्र असतं आणि जेव्हा ते वास्तवात दिसत नाही तेव्हा आपल्याला दुःख होतं. जर आपण आधीच कमी अपेक्षा ठेवल्या तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येही आनंद मिळतो आणि समोरच्याच्या वागण्याचा आपल्या मनावर कमी परिणाम होतो. हळूहळू तुम्ही इमोशनली स्टेबल होता आणि मग कुणाचंही वागणं तुम्हाला जास्त डिस्टर्ब करत नाही. 10. गरज पडली तर त्या व्यक्तीपासून दूर व्हायची हिंमत दाखवा. काही लोक कितीही प्रयत्न केले तरी बदलत नाहीत. ते तुमची कदर करत नाहीत. उलट तुम्हाला कमी लेखतात, अपमान करतात, काही वेळा तर छळही करतात. अशा वेळी स्वतःला त्रास देत बसण्यापेक्षा अशा लोकांपासून दूर जाणं चांगलं. डिस्टन्स ठेवणं म्हणजे स्वतःची मनःशांती जपणं आहे. काही नाती जपण्यापेक्षा सोडणं जास्त फायद्याचं असतं. आयुष्यात काही नाती फक्त धडे शिकवण्यासाठी अस्तित्वात आलेली असतात. जर एखाद्या नात्यात तुम्हाला सतत दुःख होत असेल, रिस्पेक्ट मिळत नसेल तर तिथे थांबणं म्हणजे स्वतःवर अन्याय करणं आहे. तिथून दूर गेलात तर सुरुवातीला थोडं दुःख होईल पण हळूहळू मन शांत होईल आणि तुम्हाला जाणवेल की हा निर्णय चुकीचा नव्हता. स्वतःची मनःशांती निवडणं कधीही चुकीचं नसतं. मंडळी, तुमची कदर समोरच्यांनी करणं हे बऱ्याच अंशी आपल्यावरच अवलंबून असतं. तुम्ही स्वतःला जितका आदर द्याल तितकाच आदर जग तुम्हाला देईल. लोक येतात आणि जातात पण तुमची व्हॅल्यू कायम तुमच्यासोबत राहते. म्हणूनच स्वतःला कधीच कमी समजू नका. जिथे तुमची कदर नाही तिथे थांबू नका. तुमचं आयुष्य खूप मौल्यवान आहे. ते अशा लोकांवर वाया घालवू नका ज्यांना तुमची किंमतच नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःसाठी जगायला शिका. जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा सगळं जग बदलल्यासारखं वाटतं. लक्षात ठेवा, शांत राहून घेतलेले निर्णय हे आयुष्य बदलतात. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावो. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील
आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.